तर राम मंडळी, मी आहे तुमचा लाडका मराठी गेमर आणि आजपासून आपण करणार आहे स्टार्ट माइनक्राफ्टची नवीन सिरीज. तर मग तुम्ही मला पहिलेच कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपण माइनक्राफ्ट स्टार्ट करत ठेवायची का फ्री फायर. मी एक फ्री फायरचा व्हिडिओ पण टाकला आहे. तर मग मला तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपण फ्री फायरचं चालू ठेवायचं, माइनक्राफ्टचं ठेवायचं फक्त, का दोन्ही पण राहून द्यायचं. तर मग आजपासून आपण स्टार्ट करणार आहेत माइनक्राफ्टची सिरीज. ह्या माइनक्राफ्टच्या सिरीजमध्ये आपण सर्वाईव्ह करणार आहे 100 डेज ॲज अ नॉर्मल प्लेअर ओनली. हार्डकोर, कारण की आपल्याला हीच नॉर्मल येत नाही, तर हार्डकोर कधीपासून करायची चालू. तर मग आपण आलेलो आहेत आणि सध्या आपण आपला गेम स्टार्ट करू. गाईज, जेव्हा मी इंट्रो देत होतो तेव्हाच मला हे विलेज, हे विलेज आहे ना, हे लांबूनच दिसलं होतं. तर मग विलेजमध्ये जाऊन काही हे असेल, काय म्हणतो आपण, विलेज आहे म्हणजे ब्लॅकस्मिथ पण असन, विलेज आहे. तर मग गोलम पण असन, म्हणजे आपले डबल फायदे झाले. तर मग आपण पहिले ब्लॅकस्मिथकडून काही भेटतं का ते चेक करू. त्याच्यानंतर गोलम भैयाचा कार्यक्रम. भाई, एक पार्टिकल्स कशाचे होते मला सांगशाल का जरा? याप्पा भेटलं पहिलं. लेट्स गो. ओ, 1 2 3 स्पीअर, 1 आयरन लेगिंग्स, 9 आयरन इंगट, 6 ऑप्सिडन ब्लॉक, 1 आयरन पिकॅक्स. आणि गाईज, आपला असं गोल आहे की आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये एक प्रॉपर आयरनचा आर्मर करून ठेवायचा आहे. तर मग जाता जाता याला सांगून देऊ, अय आवर पटकन, आम्हाला अजून अशा गोष्टी लागत आहे, आम्हाला द्यायचं आहे तुला. आणि गाईज, एक चांगली गोष्ट आहे की जर आपल्या इथं 2 तर मग अजून चांगलं झालं. आपल्या इथं जर 2 ब्लॅकस्मिथ आहे तर आपल्याला एन्चायरमेंटला याला लई करायची गरज नाही. आपण एकदा जर हिरो ऑफ द विलेजर बनलो तर मग आपल्याला काही टेन्शन नाही, आणि टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की आपल्याला सगळं मिळून 2 आयर्नच्या पिकॅक्स, चेस्ट प्लेट, बूट्स आणि 3 डायमंड पण भेटले. तर मग टेन्शन घ्यायचं नाही, कारण की आपलं अर्ध नाही, आपलं आता पूर्णच होईल. कारण की एक ब्लॉक तोडला आणि त्याचं क्राफ्टिंग टेबल बनवलं की झालं आपलं एक आयर्नचं सगळं सेट कंप्लीट. क्राफ्टिंग टेबल डन. इथं क्राफ्टिंग टेबल ठेवलं. आपल्याला फूडची लय कमी पडणार आहे, कारण की आपण फूडचं अजून काहीच नाही पाहिलं. आपण डायरेक्टली आपलं सगळं काम करून घेतलं आहे. म्हणजे आयर्नचा आर्मर झाला काही अजून वूड तोडू आणि डायरेक्टली आयरन गोलम भाईकडे जाऊ, थोडी हातापायी करू, पाहू, राम घालू आणि मग डायरेक्ट निघू आपलं नॉर्मल पुढच्या व्हिडिओत हाऊस बनवायला. गाईज, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आपण, म्हणजे माझा पहिला टाईम आहे हा व्हिडिओचा, आणि मी कसं एक्सपिरियन्स करतो, म्हणजे कसं करतो, चांगलं करतो आहे का कसं. थांबा, एक गल्लम ब्रो वाचलो. थांब, आता आहे ना, तू थांब, त्याला आहे ना स्पिअरने सांग. ओके, स्पिअरने माझ्या हिशोबी डॅमेज नाही पडत एवढं. तुम्ही कमेंटमध्ये सांगा, स्पिअरने जास्त डॅमेज पडतो की नॉर्मल असं स्वॉर्डने मारल्यावर जास्त डॅमेज पडतो आयरन गोलमला. ब्रो, मला स्पिअरच यूज करता येत नाही आणि मी काय म्हणतो स्पिअरने कमी डॅमेज पडतो. अरे एवढ्या वेळात मी हाताने मारून टाकलं असतं याला. बिचारा आयरन गोलम म्हणत असन
किती चांगलं होतं. हा मराठी गेमर वर्ल्डमधून नव्हता आला. मी सगळं नॉर्मली माझं लाईफ स्पेंड करत होतो. झॉम्बीज आले, झॉम्बीजला मारायचं, विलेजर्सांच्यासोबत गप्पा मारायचा. टेन्शन नको घेऊ भाऊ. तुला तुझा पूर्ण जन्म, तुझा एखादा भाऊ आपण आणू, त्याला व्हिलेजरशी रक्षा करायला ठेवू. म्हणजे मला आयरनची कमी पडली तर त्याला अजून नवीन एखादा भाऊ आणू आणि त्याला तुझ्याकडे पाठवून देऊ. ब्रो, आपल्याला हे ओक वूड्स पण खूप लागणार आहे, कारण की माझा पुढचा प्लॅन खूप डेंजर आहे. आपण माहिती काय करणार आहे मग ते थांबा. पहिले ओक वूड्स आहे ना. ओय शेट, आपण हे बनवून घेऊ. आणि क्राफ्टिंग टेबल आहे. व्हॉट द हेल, आपला क्राफ्टिंग टेबल, आपण क्राफ्टिंग टेबल घेतला होता ना भाई. क्राफ्टिंग टेबलच गायब. तर मी जे पण म्हटलं ते माग घ्या परत. एक आयनची स्वॉर्ड आणि ॲक्स. स्पिअरची सध्या गरज नाही, कारण की स्पिअर आपल्याकडं आहे. बिचाऱ्याचा पॉपी आपण इथे ठेवून देऊ. ॲक्सने हे तोडून घेऊ. आणि सध्या आहे ना आपण, हा गाईज, आपल्याला अजून एक काम करायचं आहे की या व्हिलेजर्ससाठी एक व्हिलेजर ट्रेडिंग हॉल पण बनवायचा. आपण, माझ्या हिशोबी आपण अंडरग्राऊंड व्हिलेजर ट्रेडिंग हॉल बनवू. आपण माहिती कुठं बनवायचं. आपल्या इथं आपण हाऊस बनवू. हाऊसच्या साईडला इथं छोटंसं बेसमेंट करू. ह्या बेसमेंटमध्ये आपण व्हिलेजर ट्रेडिंग हॉल बनवायचा आणि इथून आपण मायनिंग स्टार्ट करू. तर मायनिंगला आहे ना आपण काय करणार आहे माहिती का. बरं का, आता आपण मायनिंग तर करणार आहे, पण मायनिंगसाठी ना आपण थोडं डोकं लावून करू. मायनिंग स्टेअरकेस बनवू, म्हणजे जायला यायला सोपं आणि कधी पण गरज पडली तर नीट मायनिंग करता येईल. थांबा, आपण एकदा आहे ना स्ट्रेट मायनिंग करून घेऊ. खाली जाऊ. ब्रो, आपल्याकडं कोल नाही आहे. फ्लिंट अँड स्टील बनवायला फ्लिंट लागेल ना. आपण एक काम करू, वरती जाऊ. पहिले टॉर्च बिश नाही तर फ्लिंट अँड स्टील घेऊ पहिले. मग फ्लिंट अँड स्टील आणू आणि मग हे सगळ्या गोष्टी करू. थांबा, फ्लिंट अँड स्टील घ्यायच्यापेक्षा आपण एखाद्या विलेजरकडं पाहू. याच्याकडं टॉर्च आहे ना. टॉर्च अशी नाही आहेत ना, काही टेन्शन नाही. चला, बास झाली. अय, उई शेट ब्रो, जस्ट वाचलो आपण. जर आपल्याकडं आर्मर नसतं तर आपला पहिलीच डेट इथं झाली असती आहे ती. थोडं डाऊन जाऊ अजून. ओके, आपल्याला काहीतरी भेटलंय. हा बायोमाला म्हणजे हे जे रॉक्स ते येत आहे, म्हणजे आपण आलोय खाली. वरती कोल आहे. आपण कोलनी हे बनवू शकतो.
टॉर्च. थांबा, वरती जाऊन आपण पहिले ते कोल कलेक्ट करू. इकडून घेता येईन का चेक करून घेऊ. ओ अरे ओके, घेते ती लायपीस लजुली. लायपीस नाही, लायपीसच आहे नाही गाईज आहे. मला सांगा बरं का, माहिती नाही एवढं. तुम्ही म्हणत असाल हा एवढं खाली का वर चाललाय, जर आयरन जर लॅपिस आणि ते जर इथं भेटतंय तर मग हा पोचलाच जवळपास, तर मग एवढा खाली का वर. माझा माइंडसेट थोडा वेगळा आहे. आता आपल्याकडे जवळपास आयरन झालं आहे, आयरनची कमी नाही, आणि आपण आपल्याकडे विलेजर्स आणि ते पण आहे, म्हणजे आपण आयरन फार्म पण बनवू शकतो. त्याच्यामुळं आयरनचं टेन्शन नाही. आता आपल्याला डायरेक्ट आज डायमंड आर्मरच बनवून घेऊ. एवढा कोल बाज जाऊन दे, जेवढं कोल आहे तेवढं काढून घेऊ. कोलची कधी पण गरज पडती. आणि गाईज, जर तुम्हाला माइनक्राफ्ट खेळायचे असेल आणि जर तुमच्याकडे पैसे नसेल माइनक्राफ्ट बाय करायला व हे नसेल, तर मला सांगा. माझ्याकडे एक ॲप्लिकेशन आहे, मी त्या ॲप्लिकेशनने तुम्हाला माइनक्राफ्ट घेऊन देऊ शकतो. ब्रो किती कोल आहे. व्हॉट इज दिस भाई. बास माझी XP पा. थांबा, 4 टॉर्च झाल्या. टॉर्च लावून देऊ. बरो पिकॅक्सची HP पण खूप कमी झाली. थांबा, हे घेऊ टॉर्च. खाली चला, लॅपिस घेतलं. चला खाली थोडं. 1 2 3 4 5 7 8 9 10. हां, इथे एक टॉर्च लावू, म्हणजे हां इथून परत डिगिंग चालू करू. पण शेक डिग करतोय आणि जर लावा आणि ते काही आलं. ओ आय ब्रो, आयरन खूप राहतं अरे का. आयरन आणि कोल भेटायला लागलं किती काय भेट. आणि जर इमेजिन करा गाईज, आयरन आणि कोलच्या जागी एवढं जर डायमंड आणि ते भेटलं असतं तर आपल्याला आत्ता जेवढं कोल भेटलंय त्याच जागी जर तेवढं डायमंड भेटलं असतं तर ब्रो मजेच. माय लक इज सो गुड. आपला फर्स्ट डायमंड, फर्स्ट नाही पण माइन केलेला आपला फर्स्ट डायमंड आहे. थांबा, डीप स्लेट आलेलं आहे. थोडी सावधानी बरतली पाहिजे, कधी पण काही पण होऊ शकतं आपल्यासोबत. आता एक टॉर्च लावून देतो. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2. इथं स्ट्रेट डिग. आपल्या पिकॅक्सचा आज कार्यक्रम होणार आहे. इथं टॉर्च लावू एक. डीप स्लेट थोडं हवामान करता वाटतंय माझ्यानुसार. थांबा, 1 2 3 4 5 6 लॅपिस. हो, रेड शॉट. आपल्याला रेस्टॉरंटची लई गरज पडणार आहे.
समजन तुम्हाला नंतरून. माझे खूप प्लॅन्स आहे गाईज, तुम्ही फक्त सपोर्ट करा, आपण सगळं करू. ब्रो एक आयरनची पिकॅक्स गेली गाईस. आजच्या दिवसासाठी एवढंच माझ्या हिशोबी. आता हे वरती जायला प्रॉब्लेम आहे, पण एक काम करू आपण, जेव्हा आता व्हिडिओ बनवू ना, आत्ता सध्या जाऊ वरती. असं जेव्हा यायचं असेल ना तेव्हा मग एक वॉटर बकेट घेऊन येऊ, कारण की वॉटर बकेटने माहिती का होतं, इझी जातं आपल्याला वरती खाली यायला. आपण एकदा वॉटर प्लेस केलं की आपलं सगळं काम होऊन जातं. नाही संपले. बाहेर नाईट झाली वाटतं, पटकन जाऊन डे करू. आणि आजच्या दिवसासाठी एवढंच राहून. ब्रो शेट प भागो. आपण बिचारा आयरन गोलूम. थांबा आपण झोपून घेऊ. आणि गाईज आजच्यासाठी एवढंच. आपण भेटू आता पुढच्या एपिसोडमध्ये. तोवरपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.